ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला एवढं महत्त्व का आहे? त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी श्रावणातील 30या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. अलीकडे श्रावणातील प्रत्येक सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्याकडे भाविकांचा कल वाढत चालला आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा का करतात? त्याचं महत्त्व काय? जाणून घ्या या व्हिडिओतून. त्याआधी आमच्या भक्ती देवाची या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ आपल्याला भेटतील. आणि अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला कॉमेंट बॉक्समधून कळवा. आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू. ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या पर्वत रांगेमधील विशाल पर्वत आहे. सह्याद्री पर्वतास पुराणात 7 मुख्य पर्वतांपैकी एक असे म्हटले गेले आहे. सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग आपणास सह्याद्री पर्वतावरच आढळून येतात. नाशिक नजीकच्या त्र्यंबकेश्वर ह्या तीर्थस्थान असलेल्या ठिकाणी म्हणजेच त्र्यंबकेश्वर गावाच्या मागे हा विशाल पर्वत वसलेला आहे. शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगात त्र्यंबकेश्वर हे ठिकाण देखील समाविष्ट आहे. म्हणून श्रावण महिना आला की श्रावणी सोमवारमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी त्र्यंबकेश्वर येथे आपणास पाहायला मिळते. प्रत्येक श्रावण सोमवारी भाविक ब्रह्मगिरीस प्रदक्षिणा घालतात आणि 3ऱ्या सोमवारी तर भाविकांची खूपच प्रचंड गर्दी असते. ब्रह्मगिरी ह्या पर्वतास ब्रह्मगिरी असे नाव का पडले? आपणा सर्वांनाच माहीत आहे की ब्रह्मगिरी हा पर्वत शिवस्वरूप आहे. हा ब्रह्मगिरी पर्वत स्वयंभू पंचमुखी शिवलिंगी आहे. आधी हा पर्वत शिवगिरी ह्या नावाने ओळखला जायचा. पण असे म्हणतात की ब्रह्मदेवाने ह्या पर्वतावर तपश्चर्या केली आणि महादेवास प्रसन्न केले. तेव्हा ब्रह्माच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या महादेवाने ब्रह्माला असे वरदान दिले की तुमचे नाव धारण करूनच मी ह्या पर्वतावर वास्तव्य करेन. तेव्हापासून ह्या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी पर्वत असे पडले. ह्या पर्वताला एकूण 5 शिखरे आहेत, ज्यांना शिवाचे पंचमुख म्हटले जाते. दक्षिण भारतातील सर्वाधिक पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानली जाणारी गोदावरी ही नदी ब्रह्मगिरी ह्या पर्वतावरच उगम पावताना आपणास दिसून येते असे म्हटले जाते. तसेच भाविकांची अशी श्रद्धा आहे की इथे साक्षात शिवाचे वास्तव्य आहे. आजवर घडून गेलेल्या अनेको महान ऋषी मुनींनी संतांनी ह्या ब्रह्मगिरी पर्वतावरच आपली तपश्चर्या केली आहे. ह्याविषयी अनेक पौराणिक कथा आख्यायिका देखील आपणास वाचायला मिळतात. म्हणून जे भाविक त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला येतात ते ह्या ब्रह्मगिरी पर्वताला सुद्धा आवर्जून भेट देत असतात. देशभरातून वेगवेगळ्या राज्यातील शिवभक्त येथे दर्शनासाठी श्रावण महिन्यात येत असतात, कारण श्रावणात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणे अधिक शुभ मानले जाते. त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे खूपच महात्म्य आहे आणि पुराण काळापासून ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही खूपच प्रचलित आहे. ही प्रदक्षिणा पुण्य मिळवायला तसेच आपले जुने पाप नष्ट करण्यासाठी लोक करत असतात. आधी पुराणकालात ही प्रदक्षिणा शिक्षा म्हणून घातली जात असे. पुराणात असे देखील म्हटले आहे की ज्याने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली त्याला संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते. निवृत्तीनाथ महाराज यांना देखील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतानाच योगीराज गहिनीनाथ यांचा अनुग्रह प्राप्त झाला होता, ज्यातून भागवत धर्माची स्थापना झाली होती. अंजनेरी पर्वत प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा घातली जात असते. त्यात ब्रह्मगिरी पर्वतास फेरी मारणे साधले जाते. सुमारे 20 ते 25 किमी इतक्या अंतराचा हा संपूर्ण मार्ग आहे. ही प्रदक्षिणा मारायला पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे लागते. कुशावर्तावर स्नान करून आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन करावे आणि मार्गक्रमणास आरंभ करावा. म्हणजेच साधारणत सकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान प्रदक्षिणेस सुरुवात करण्यात येते. सूर्योदय होत असेल तेव्हा प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडी मार्गे सृष्टीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत महादेवाच्या नावाचा जप करत हर हर महादेव म्हणत सात्विक मनाने ही फेरी मारली जाते. प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये अनेक तीर्थ लागत असतात, ज्यात प्रयाग तीर्थ, नागातीर्थ, रामतीर्थ, नरसिंह तीर्थ, सरस्वती तीर्थ, बाणगंगा, धवलगंगा तीर्थ इत्यादी तीर्थाकडे भाविकांचे लक्ष वेधले जाते. श्रावण महिन्यास आरंभ होताच महिनाभर प्रदक्षिणा घालणारे भाविक ह्या मार्गावर मार्गक्रमण करीत असतात.